प्रसादासाठी किंवा नाश्त्यासाठी अतिशय छान आणि हेल्दी असा प्रकार म्हणजे ही लापशी। यासाठी कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तूप घेऊन ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहे। तूप गरम झाल्यावर यामध्ये मी पाव किलो लापशी रवा घालून घेणार आहे। आता हा लापशी रवा मी लो टू मीडियम फ्लेमवर सतत हलवत राहणार आहे। ज्याप्रमाणे आपण प्रसादासाठी शिरा करताना रवा भाजून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला लापशी ही भाजून घ्यायची आहे। 10 मिनिटांनी इथे लापशीचा रंग तुम्हाला बदललेला लक्षात येत असेल। आपली लापशी छान लालसर भाजेपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर पाणी तापवायला ठेवलेले आहे। हे पाणी आपल्याला या लापशीमध्ये घालून घ्यायचे आहे। मी जेवढी लापशी घेतली आहे त्याच्या 5 पट पाणी घेतलेले आहे। लापशी रवा आपण जर व्यवस्थित तुपावर भाजून घेतला तर याला शिजायला फार वेळ लागत नाही। 10 मिनिटांनी यातील पाणी आपले आटून गेलेले असेल। आता आपण यामध्ये गूळ घालून घेऊया। इथे मी पाव किलो लापशीसाठी 300 ते 350 ग्रॅम गूळ घेतलेला आहे। लापशी शिजून त्याचे प्रमाण जास्त होते म्हणून आपल्याला गुळाचे प्रमाण जास्त घ्यायचे आहे। गूळ वितळू लागला की आपल्या लापशीचा रंग बदलायला सुरुवात होते। इथे लापशीला खूप छान रंग आलेला आहे। आता शेवटी यामध्ये मी 1 चमचा वेलचीची पूड ॲड करून ती मिक्स करून घेते। गोडामध्ये थोडेसे मीठ घालावे म्हणून इथे चिमूटभर मीठ आणि सर्वात शेवटी बारीक कापलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊया। अशा प्रकारे आपली लापशी रेडी झालेली आहे। गरमागरम ही लापशी खाण्याची मजा काही वेगळीच असते। अशा मस्त आणि टेस्टी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा। थँक्यू।